इंडियन ऑयल कॉर्पोरेशना कडल्यान आमकां ऑलमोस्ट 8 crores 50 lakhs odd figure was due in form of arrears. So आमी तांकां खूब फाटी मिटींग घेतल्यो, रिमाइंडर्स घातले, तांचे बरोबर मिटिंग्स कंडक्ट केल्यो आनी वी आर इंटेन्सली फॉलोइंग अप दीस मॅटर फॉर इयर्स. ओके, मागीर अल्टिमेटली तांकां आमी सांगलें की आमी तुमकां एविक्शनाचे अंडर प्रोसिजर स्टार्ट करतले अंडर द रेलेवंट एक्ट्स. सो then they got little bit into a serious mode. मागीर आयले, बसले, आमचे कडल्यान एक्सप्लेनेशन घेतले, सगळे तांकां आमी वॉट एवर इन्फॉर्मेशन तांकां जे पळय तांचो डावट आशिल्ले आमी तांकां क्लियर केले. एंड स्टील देर हायर अथॉरिटी डिसायडेड टू टेक एस्कलेट द मॅटर टू हायर लेवल. सो फाटी चीफ सेक्रेटरीनी बी ह्या सब्जेक्टाचेर मिटींग घेतिल्ली आनी ताणें क्लियर डायरेक्शन्स दिल्ले आनी ताज्या अनुसार तांणी पयर आमकां 5 कोटी ताणें आमच्या म्युनिसिपालिटी कडल्यान डेपॉझीट केले. सो आतां उरिल्लो जो पळय 3.5 कोटी आसात ते म्हणटा की तुमी इतले हायर रेट कित्याक लायली. सी, वी हॅव नथींग टू से ऑन दॅट बिकॉज फॉर्मुला इज अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट, रेट इज अगेन अप्रूव्ड बाय द गव्हर्मेंट. So now if they want, if they still have any contention, we will inform to the government. But as of now, our stand is very clear that everyone should be on equal footing. तुका एक रेट ऑफ इंटरेस्ट, ताका एक रेट ऑफ इंटरेस्ट, हे म्युनिसिपालिटीच्या आमचे कडेन आमच्या पावरान तरी ना. सो वी स्टील हॅव आवर से ऑन द 3.5 crores बॅलन्स. हे जाल्यार हाचेर अशे बाकीचेय बी आसात, स्पेशली द सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज आनी गव्हर्मेंट ऑफिसीस. तांचे कडेन आमकां हावस टॅक्साचेर ओपन खूब जे पळय सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज एज वेल एज स्टेट गव्हर्मेंट एजन्सीज जे पळय आसात, सो तांचे कडल्यान आमकां सर्वीस टॅक्स चार्जीसाच्या फॉर्मान आमकां टॅक्स येवपाक जाय. सो जर तर खंयची सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सी जर 75% जर ती फुली ऑक्युपायड आसा जाल्यार तांकां 75% ऑफ द करस्पॉन्डिंग हावस टॅक्स लागता. पार्शली ऑक्युपायड आसा जाल्यार 50% लागता आनी नॉट ऑक्युपायड जाल्यार ती 33% लागता. हांगा पळयलें जर जायत जाल्यार दे आर ऑल गोईंग इन अ फूल कॅपॅसिटी. सो 75% ऑफ द हावस टॅक्स तांणी पे करचेच पडटलें. आतां थोडे एजन्सीज अशे आसा की आमच्या स्टाफाक ते भितर घेनात. सो आय थिंक मे बी वील हॅव टू अप्रोच टू द मॅजिस्ट्रेट एंड गेट द एप्रोप्रिएट ऑर्डर so that they don't create any kind of hindrances in letting our staff enter the premises and calculate the area which has been occupied and other inspection related activities. Be it be a case that me as a chief officer and my officers, ACO and municipal engineers will go personally to ensure that the morale of our staff gets boosted and ultimately it fuels the coffer of our municipality. एक पेंडिंग आसलेले ते एरियाज ते IOC कडे आसलेले ते खंय तरी आमकां काल आमच्या अकाउंटान डिपॉझिट जाले आनी आमकां खरीच गरज आसलेली. जे लास्ट टायमाचे आमचे HPCचे पेंडिंग आसले 15 crores आनी आमची 9,000 स्क्वेअर मीटर जागा ते आमी सक्सेस जाले आनी हे एक पेंडिंग आसलेले म्हाज्या टायमान ते आयज कंप्लीट जाले. त्यांच्या खातीर आमचे खुबशे गोष्टी पेंडिंग उरलेल्यो, जशे कितें आमचे कामदारांचे पगार वाडणी कितें आसा ती कितें करप, मेडिकल बीन कितें वाडणी आयज खंय तरी हेच्या आदाराचेर आमचे जे बाकीचे कितें आसा प्रोग्राम जावपाचे आहा ते सगळ्यांचे फुलफिलमेंट जातले. खरेंच देवाचे खूब देव बरें करूं म्हणटा. आमचे म्युनिसिपालिटी सगळे एम्प्लॉई तेंच्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली, चीफ ऑफिसर जावं, ACO जावं, ME जावं आनी खास करून हेच्या खातीर खूब प्रयत्न करता तो आमचो पयलींचो आमचो ऑफिसर सदाशिव हरमळकर. तेणी खूब प्रयत्न केले, तेणी एक एक्सप्रेशनाचे आमचे केले पूण हे जेन्ना जाता येता तो ना आमच्या वांगडा, पूण खरेंच तेणी खूब हे करून मेहनत घेतलेली म्हणून आयज आमी हेतून यश मेळ्ळां.